आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई करत ब्राह्मणगावच्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी मनीषा नारायण बाविस्कर यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी तलाठीला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक 824 मधील शेतजमिनीवर असलेला सुमारे 4 लाख रुपयांचा कर्जबोजा कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झाला होता। मात्र संबंधित बोजा 7/12 उतारावरून कमी करण्यात आला नव्हता। तसेच वारस नोंदीमध्ये नाव चुकीचे नमूद झाल्याने ते दुरुस्ती करून कागदोपत्री नावाप्रमाणे नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी मार्च व एप्रिल 2026 मध्ये अर्ज सादर केले होते। या दोन्ही कामांसाठी तलाठी मनीषा बाविस्कर यांनी स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी मिळून 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे। तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने 27 एप्रिल रोजी सटाण्यातील जिजामाता मराठा हायस्कूल येथे जनगणना प्रशिक्षणादरम्यान तसेच तहसील कार्यालयात सापळा रचला। यावेळी तलाठी बाविस्कर यांनी काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 28 एप्रिल रोजी मंडळ अधिकाऱ्यांचीही पडताळणी करण्यात आली। मात्र मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही लाचेची मागणी केल्याचे आढळून आलेले नाही। यानंतर मंगळवारी 9 जून रोजी सटाणा तहसील कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले। तक्रारदारांनी आरोपी तलाठी मनीषा बाविस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी पंचासमक्ष 10,000 रुपयांची लाच स्वीकारली। त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक स्वाती पवार यांनी केले। पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हंबाडे, युवराज खांडवी आणि विनोद पवार यांनी कारवाईत सहभाग घेतलाय।